चिडचिड होते, बापरे प्रचंड चिडचिड होती, तोडफोड होती है। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए। मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, मंत्री नहीं वह दल बदलू है, और कहा क्या जाए। तीर कमान मिला है उसको, अब बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। चिडचिड होते, बापरे प्रचंड चिडचिड होते, तोडफोड होती आहे। पण साधा प्रश्न आहे मला, जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली, तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती? आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही? राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली, तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत? प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली, त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत? एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या। आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत? यस, वी सपोर्ट कुणाल कामरा। जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।